नमस्कार. आजच्या व्हिडिओत बघायचं येत्या 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधला प्रश्न क्रमांक 10वा. प्रश्न क्रमांक 9 आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. आजच्या व्हिडिओमध्ये आपला प्रश्न क्रमांक 10वा बघायचा आहे. काय दिलं आहे? एमच्या कोणत्या किमतीकरिता x + 3 हा x घन वजा 2 mx m दिला इकडे, म्हणजे एमची किंमत काढायची असेल, अधिक 21 या बहुपदीचा अवयव असेल. तर आपण प्रश्न क्रमांक 10 लिहून घेऊया. आपल्याला अवयव असेल म्हणजे अवयव सिद्धांताचा आपल्याला वापर करायचा इकडे. ओके, आता गणित लिहून p(x) बरोबर अवयव सिद्धांतामध्ये p(x) घेतात x घन वजा 2 mx अधिक 21. ओके, ही बहुपदी लिहून घेतली आहे. आता याला हे बघा, आता त्यांनी काय दिलं आहे हे बघा, एमच्या कोणत्याही किमतीकरता x + 3 हा x घन वजा 2 mx अधिक 21 या बहुपदीचा अवयव असेल. म्हणजे एमची आपल्याला किंमत काढायची आहे आणि x + 3 हा अवयव आहे इकडे, हे आपल्याला मानायचं आहे. x + 3 हा इकडे लिहून घेऊया आपण, x घन वजा 2 mx अधिक 21 या बहुपदीचा अवयव आहे. आणि त्याच्यानंतरच एमची किंमत काढायची आपल्याला, या बहुपदीचा अवयव आहे. ओके, आता अवयव आहे म्हटल्यावरती काय करायचं आपल्याला, बहुपदीचा अवयव आहे. आता इकडे अधिक 3 दिले आपल्याला, इकडे आपल्याला वजा 3 घ्यायचे, p(-3) घ्यायचं आहे. ओके, p(-3) बरोबर किती असणार, अवयव आहे म्हटल्यावरती 0, बाकी 0 येणार त्याची. ओके, या गणिताची. आता आपण xच्या ठिकाणी वजा 3 घेऊया आणि उत्तर काढूया. आता पहिला आधी गणित लिहितो, x घन वजा 2 mx अधिक 21 ते बरोबर 0. ओके, आता xच्या ठिकाणी वजा 3 घेऊया. तर वजा 3चा घन वजा 2 गुणिले m गुणिले वजा चिन्ह असल्यामुळे कंसामध्ये लिहिलं आहे. इथे 21, इकडे 0 नसणार आहे, खाली इथे 0 असणार आहे. जेव्हा आपण वजा 3 घेणार तेव्हा आपल्याला इथे 0 लिहायचं आहे. ते आपण असं लिहूया. आता वजा 3चा घन वर्ग असेल तर तो धन आला असता, पण घन असल्यामुळे तो ऋणच येणार आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता वजा 2 गुणिले m गुणिले वजा 3, वजा गुणिले वजा अधिक होता, 3 दुणे 6m अधिक 6m अधिक 21. इथे बरोबर 0 लिहायचंच आहे. आता 6m 27 मधून 21 गेले, किती राहिले, 6 राहिले, म्हणजे वजा 6. तर वजा 6ला इकडे न्यायचं आहे, म्हणजे तो अधिक 6 होईल आणि 6m. ओके, आता इथं पुढचं गणित इकडे लिहितो. आता 6 इकडे गुणिले बरोबर चिन्हाच्या या साईडला नंतर होणार भागिले, म्हणजे m बरोबर 6/6 येतील. 6 1 6, m बरोबर 1 उत्तर आलं. ओके, म्हणजेच काय, m बरोबर समजा जर 1 असेल ना इकडे 1, तर x + 3 हा x घन वजा 2 mx अधिक 21 या बहुपदीचा अवयव असेल, हे सिद्ध होते. ओके, आता प्रश्न क्रमांक 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.